बहुत जन्मांती जोडी लागली हे हाती, मनुष्य देहा ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. बहु केला फेरा इथे सापडायला थारा, मनुष्य देहा ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ होते शहाणे, मनुष्य देहा ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध सद्गुरुचे महावीर जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील तुम्हाला आम्हाला जो नरदेह मिळालेला आहे, हा नरदेह सहज मिळालेला नाही. पापपुण्य समकृत हा मग नरी ऋषीच्या येते, अर्थात 83,99,999 योनी पार केल्यानंतर तुम्हाला हा मनुष्य मिळालेला. खरं तर त्या अनेक योन्यांमध्ये कार्य करत असताना कुठेतरी आपल्याकडून पुण्य कर्म घडली, चांगली कर्म घडली आणि असा पुण्याचा साठा होता 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 जेवढं पाप होतं तेवढंच पुण्य झालं ना, असं म्हणतात समकृत हा, मग तुम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. त्याची जाणीव करून देत असताना, त्याची ओळख करून देत असताना, ते मार्गदर्शन करत असताना जगद्गुरु तुकोबा या प्रस्तुत अभंगातून आपल्याला सांगतात, ओळख करून देतात. बहुत जन्मांती. बहुत ह्या शब्दामध्ये किती काय आहे माहिती आहे का? 83,99,999 योनी. बरं का? बहुत जन्मांती जोडी लागली हे हाती, मनुष्य देहा ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. आता मिळालेला आहे तुम्हाला, परत मिळेल त्याची गॅरंटी नाही आहे. बरं का? आता तुम्हाला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, मिळालेला आहे. परत हाच देह मिळेल असं नाही. म्हणून या देहाचं जर तुम्हाला सार्थक करून घ्यायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, तर धरी पांडुरंगी भाव. किती साधा आणि सोपा उपाय सांगितलाय बघा. आपला भाव पांडुरंगाच्या चरणी पाहिजे, देवाच्या चरणी पाहिजे. कारण का माहितीये का? जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बहु केला फेरा. किती फेरा केला त्याची ओळख करून देत असताना माऊली म्हणतात, उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे खटिका यंत्र तैसे परिभ्रमेला. रहाडगाड्याचं उदाहरण दिलं त्याला, बरं का? ते रहाडगाड्या बघा, भरतय रित होतय परत भरतय रित होतय परत भरतय, असं ते रहाडगाडा असतंय. आणि अशाच प्रकारे रहाडगाड्या सारखं आपलं येणं जाणं चालू होतं, चालू आहे. हे जर थांबवायचं असेल ना, तर जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात? बहु केला फेरा येथे सापडला थारा. नरदेहामध्येच थारा सापडलेला आहे. म्हणून तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे. अर्थात असे जाणणारे दुर्लभ. मग दुर्लभ म्हणजे किती? त्याचं उदाहरण देत असताना बघा ना, सागरामध्ये अनेक शिंपले असतात, बरं का? सागरामध्ये अनेक शिंपले असतात, पण सगळ्याच शिंपल्यांच्या संपुटात मोती नसतो, दुर्लभ. तसे अगणित माणसं आहेत. आज माणसं किती आहेत? अगणित. म्हणजे ज्यांचं आपण गणित करू शकत नाही. पण पांडुरंग परमात्म्याची भक्ती करणारे किती बरं? दुर्लभ. आणि म्हणून तुमच्या आमच्या देहाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पांडुरंगाचं स्मरण केलं पाहिजे, पांडुरंगाचं नामस्मरण केलं पाहिजे. अशा प्रकारची ओळख, अशा प्रकारची जाणीव करून देणारा हा अभंग आहे. अभंगावर अर्थ पूजा बांधण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी
अभंगावर चिंतन करण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या चिंचोली गावातील हे मोरे परिवार आणि या मोरे परिवारातील आपले बंधू, दादा, भाऊ कैलासवासी अरविंद रघुनाथ मोरे दादांचं 20 ऑगस्ट रोजी दुःखद असं निधन झालं, अल्पशा आजाराने निधन झालं. आणि त्यांच्या उत्तर रात्री निमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली. ज्या वेळेला आपला जन्म झाला ना त्याच वेळेला मृत्यू ठरलेला आहे, बरं का. प्रत्येकाचा या दष्टांतर नष्टम, जे दिसतंय ते नाचतंय. मौली या ठिकाणी कार्य करण्यासाठी भगवंताने 4 खाणी निर्माण केल्या, शिवेदज, अंडज, चारज आणि उद्बीज. ऐक ना, या 4 खाणीतून सगळ्या जीवांचा किंवा सगळ्या योनींचा विस्तार आहे. किती? 84 लक्ष जीवयोनी, सगळ्यांचा विस्तार इथूनच आहे. प्रत्येक जीव अणुपासून ते अगदी मोठ्यापर्यंत कोणत्याही खाणीमध्ये उत्पन्न झालेला जीव असेल, वनस्पती असेल, जे काही असेल ते सगळ्याला नाश आहे. कशाला नाश आहे? यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय त्याला नाश आहे. मग प्रलयकाली पंचभूतांना सुद्धा नाश सांगितलेला आहे, बरं का. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, पंचभूतांना सुद्धा प्रलयकाली नाश सांगितलेला आहे. दिसतंय म्हणजे ते नाशणार आहे, नाशिवंत आहे. बघा ना, नाण्याच्या दोन्ही बाजू जर व्यवस्थित असतील ना तर ते नाणं बाजारामध्ये चालतंय. एखादी बाजू जर त्याच्याशी चिमलेली असेल, कोंबडलेली असेल तर वाणी सुद्धा स्वीकारत नाही, दुकानदार स्वीकारत नाही. ते काय म्हणतात, हे नाणं चालणार नाही. आम्ही आमच्या नाण्याची एकच बाजू चालत, बरं का, एकच बाजूचं स्मरण ठेवून आमचं आयुष्य व्यतीत करत असतो. फक्त जन्म आम्हाला माहिती असतो, जन्माची तारीख आम्हाला माहिती असते, बरं का. मृत्यू आम्ही विसरून जातो आणि मृत्यू विसरून जात असल्यामुळे आमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी अशा काही व्हायच्या राहून जातात. आलं का लक्षात? जसं जन्म ही नाण्याची एक बाजू आहे, तशीच त्या नाण्याची मृत्यू ही दुसरी बाजू आहे. ह्या दोन्ही बाजू आहेत म्हणून हे नाणं चालतंय. जन्मही आमच्या हातात नाही आहे आणि मृत्यूही आमच्या हातात नाही, बरं का. जन्म कुठे व्हावा, कसा व्हावा, कधी व्हावा हे सुद्धा आमच्या हातात नाही आहे. आणि मृत्यू कुठे व्हावा, कसा व्हावा, कधी व्हावा हे सुद्धा आमच्या हातात नाही आहे. भगवंताने लीलाच अशी केली ना मौली, की शास्त्राप्रमाणे 100 वर्ष वय दिलेलं आहे, पण 100 मिळेलच याची गॅरंटी नाही सांगू शकत. आणि म्हणून मग काय होतंय माहितीये का, या ठिकाणी कार्य करत असताना, आम्ही जगत असताना, वागत असताना एकमेकावर प्रेम करतो, एकमेकावर जीव लावतो, एकमेकाविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत असतंय, बरं का. ज्या वेळेला आम्ही लग्नाच्या वेळेला त्या 7 फेऱ्या मारतोय की नाही, त्यावेळेला पती पत्नीला वचन देत असतो, पत्नी पतीला वचन देत असते. त्या वचनांमध्ये बरंच काही लिहिलेलं असते, सामोरं जात असतात. आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत आपण एकमेकाला साथ देऊ, शेवटच्या श्वासापर्यंत आपण एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊ, शेवटच्या श्वासापर्यंत मला आधार तुझा आणि तुला आधार माझा, अशाप्रमाणे आम्ही वचन देत असतो. या ठिकाणी कार्य करत असताना कधीतरी एखादा आई वडील सुद्धा एका मुलाबाळाची अपेक्षा करत असतात. प्रत्येकाला एक अपेक्षा असते की आम्हाला एकतरी मुलगा हवा, म्हातारपणाची काठी म्हणून आम्हाला सांभाळणारा, आमचं नाव पुढे चालवायला, वंशाला दिवा म्हणतात. या सगळ्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना काय होतंय माहितीये का, जे ऋणानुबंधाने आमच्याकडे प्राप्त झालेलं असतंय ना त्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत असतंय आणि अगदी गुण्या गोविंदाने आमचा संसार सुरू असतो, आमचं घरदार अगदी आनंदात भरलेलं असतंय.
एखाद्या वेळी एखादी कोंबडी बिचारी सगळी पिली घेऊन मस्त की दाणे वेचत असते बरं का. दाणे वेचता वेचता तिला काही दिसलं ना की ती अशी तिच्या आवाजाने त्या पिलांना हाक मारत असते. मग आजूबाजूला असलेली पिलं आहेत ना ती सगळी तिच्या जवळ येत असतात. पण ज्या वेळेला त्या कोंबडीला समजतंय ना की बाजूच्या झाडावर एक कावला टपलेला आहे माझ्या पिलांना नेण्यासाठी, त्यावेळेला ती कोंबडी काय करते माहितीये का, सगळ्या पिलांना पंखामध्ये घेते, दाण वेचायचं बाजूला साथ देते. भूक राहिली तरी चालेल, माझ्या पिलांचं संरक्षण मला करायचं. अशाच प्रकारे आमचा संसार, आमचा प्रपंच आनंदामध्ये भरलेला असताना, आमचं घर दार अगदी सुखामध्ये भरलेलं असताना, आमच्या संसारामध्ये सुख ओसंडून वाहत असताना एखाद्या वेळी एखाद्या काळाने झडप माराणी आणि ज्याप्रमाणे एखाद्या कावळ्याने एखादं पिलं घेऊन जावं त्याप्रमाणे आमच्या परिवारातून एखाद्या माणसाला एखाद्या तरुण मुलाला घेऊन जावं. सांगू का, कावळा दिसतो म्हणून ती कोंबडी कमीत कमी झेप तरी घेते म्हणून, पण आम्हाला नेणारा काळ मात्र दिसत नाही ना. खरं सांगू का, ज्या पद्धतीने ती कोंबडी झेप घेते ना त्याच पद्धतीने तेवढ्याच प्रखरतेने झेप घेण्याचं सामर्थ्य त्या मातेकडे असतंय रे. पण आमचा कावळांचा काळ दिसत नाही ना, त्यामुळे ती झेप घेऊ शकते. आणि अशा प्रकारे गुण्या गोविंदाने या संसारामध्ये सगळं काही चालू असताना काळाने घाला घालावा, काळाने झेप घ्यावी आणि आमच्या नवीन दारांना घेऊन जावं. सांगू का, आई वडिलांच्या सगळं आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख जर असेल तर आपल्या मुलाने झालं. कुठलेच आई वडील सहन करू शकत, कुठलेच नाही. सगळ्यात मोठं दुःख. आणि त्यात विशेष म्हणजे काय माहितीये का, जी मुलं गुणी आहेत ना, जी मुलं निर्व्यसनी आहेत ना, ज्या मुलांना कसल्याही प्रकारचं व्यसन नाही. आता बघा ना, अरविंद दादांविषयी जर सांगायचं झालं तर काही व्यसन नाही हो त्यांना, निर्व्यसनी. बरं का, काय कल्पना असतील त्या त्यांच्या आयुष्यातल्या, फक्त आपण नुसत्या डोक्यामध्ये जर आणल्यात ना तरी त्या अगदी बेचैन करून ठेवतात माणसाला. अगदी 4-5 महिन्यापूर्वी लग्न व्हावं, त्यांच्या संसाराला सुरुवात व्हावी, त्या पत्नीने त्या पतीला अगदी वचनं द्यावीत, पतीने पत्नीला वचनं द्यावीत. म्हणजे ज्याप्रमाणे एखादी आमच्या घरातली लहान मुलं खेळणी म्हणतात की नाही, ते भातुकलीचा खेळ म्हणतात त्याला, ते मांडलं काय आणि परत गुंडाळून ठेवलं काय, क्षणिक स्वप्नासारखं असं वाटते, स्वप्नासारखं सगळं. पण कसं असते माहितीये का, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या फक्त पाहायच्या असतात, अनुभवायच्या असतात. जे प्रसंग आले ना त्याला सामोरे जायचं असतं, याच्या व्यतिरिक्त आमच्या हातात काहीच नसतंय. म्हणून तर आम्ही म्हणतो ईश्वर सत्य पुढे इलाज. अशाही अवस्थेमध्ये त्यांना एखाद्या आजाराने ग्रासावं, त्या आजारातून मुक्त होण्यासाठी या मोरे परिवाराने प्रयत्न करावे, सर्वतोपरी प्रयत्न करावे. त्या आई वडिलांनी देवाकडे प्रार्थना करावी, प्रत्येक वेळेला देवापुढे हात जोडून विनंती करी, देवा कदाचित आमचं आयुष्य कमी झालं तरी चालेल, पण आमचं आयुष्य आमच्या बाळाला दे, आमच्या मुलाला दे. त्या देवाला प्रार्थना करत असताना देवाला सांगावं, देवा काही झालं तरी चालेल, पण माझा मुलगा जसा गेलाय तसा सही सलामत घरी येऊ दे देवा. अनेक प्रकारचे प्रयत्न केले, आटोकाट प्रयत्न ज्याला म्हणतात, म्हणजे कुठल्याही प्रकारे कमी पडली नाहीत ही माणसं. पण असं म्हणतात, 2 हुंडक्यांची होते सागरात भेट, 1 लाट तोडितो का पुन्हा एखादी लाट. आयुष्यामध्ये अशा प्रकारे आम्ही 2 ओळखीची जवळजवळ असतात ना त्यांना दुभंगावं, आणि एवढं दुभंगावं की कल्पनेच्या पलीकडे त्यांना नेऊन ठेवावं. अशा प्रकारे या ठिकाणी दुःखद घटना या मोरे परिवारामध्ये घडली. दादांच्या जाण्याने सर्वांवर दुःखाचं सावट पसरलेलं आहे. निश्चित आहे काही गोष्टी आपल्या हातात नसतात, म्हणून आपण म्हणतो ईश्वर सत्य पुढे इलाज नाही. कसं असते, प्रत्येकाला ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, ऋणाप्रमाणे आयुष्य दिलेलं असतंय आणि तेवढंच आपण स्वीकारायला हवं. तेच आपल्या हातात आहे, तेच आपण स्वीकारू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण काही डोकं चालवू शकत नाही आणि डोकं चालवू पण नये. बरं का म्हणून
दैवजात दुःखे भरले दोष ना कुणाचा. फक्त कल्पना आम्ही करतोय, असं झालं असतं, तसं झालं असतं, तसं झालं असतं तर म्हणजे असं नसतं झालं. या नंतरच्या कल्पना बाबा आपल्या, त्यावेळेला काही सुचत नाही माणसाला. या कल्पना करण्यापेक्षा आहे ना, आपण जे आहे ते स्वीकारावं. भगवंताकडे दुःखातून मुक्त होण्यासाठी सामर्थ्य मागावं. कारण याच्या पलीकडे माणसाच्या हातात आहे तरी काय आहे. कारण ही सत्ता सगळी त्या देवाची. चाले हे शरीर कुणाचे, सत्य कोण बोलवी ते हरिविणा. देखवी ऐकवी एक नारायण त्याचे भजन. ज्याच्या सत्तेने हे सगळं कार्य चालतंय ना, त्या पांडुरंग परमात्म्याशी एकरूप झालं पाहिजे. संपूर्ण भार आपला पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण केला पाहिजे. कारण का, जन्म जर आपल्या हातात नाहीये तर मृत्यू सुद्धा आपल्या हातात नाहीये. मध्ये आयुष्य किती असेल ते सुद्धा आमच्या हातात नाहीये. फक्त भेटलेलं आयुष्य आपण कशा प्रकारे व्यतीत करावं, कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे राहावं, याचा विचार माणसाने करायला हवा. आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आपल्याला मार्गदर्शन करत असताना काय म्हणतात माहितीये का, बहुत जन्मांती, 1 2 नाही, 83,99,999 योनी आणि एका एका योनी कोटी कोटी फेरा. बरं का, आम्हाला तरी फक्त 100 वर्षच आयुष्य दिलेलं आहे. पण काही वृक्ष असे आहेत ना, एखादं वडाचं झाड बघा, पंजोबापासून अजून बांधावर आहे. बरं का, पंजोबा गेले, आजोबा गेले, वडील गेले, मुलगाही पाहता पाहता म्हातारा झाला, झाड तिथेच आहे, तसंच आहे. मग या ठिकाणी आम्ही एक ओळख घ्यायची आहे की जर आम्हाला मुक्त व्हायचं आहे, मोकळं व्हायचं आहे, तर काय केलं पाहिजे, अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण हा सगळ्यात सोपा आणि साधा उपाय भगवंताने आम्हाला दिलेला आहे. आमचं आयुष्य जगत असताना, आमचं आयुष्याचा मार्गक्रमण करत असताना अनेक प्रकारची संकट आमच्यावर येत असतात. सांगू का, देवादिकांना सुद्धा सोडलं नाही. बरं का, संतांना नाही सोडलं, देवादिकांना सुद्धा सोडलं नाही या संकटाने. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक या 3 तापांपैकी एक ताप असतोच असतो. प्रत्येकाला असतो. आपण किती जरी कोणी म्हटलं ना का तो खूप सुखी आहे, जावे त्याच्या वंशात देवाकडे, कोणी असू द्या ना. संतांच्या चरित्राचा अभ्यास करा तुम्ही. त्या संतांवर प्रसंग आले नाही, संतांना काही त्रास झाला नाही, संतांना काही दुःख झालं नाही. आम्ही काय दुःख सहन करतो, आमच्यावर काय प्रसंग आहे. माऊलींचं चरित्र जर आम्ही अंतःकरणपूर्वक वाचलं ना, तर आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. आईवडिलांचा त्याग काय असतो ना, तो विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांच्या त्यागावरून कळते की मुलांसाठी आईवडील काय करू शकतात. आजही प्रत्येक आईवडिलांची तेवढी सामर्थ्य आहे. आजही आईवडिलांचे तेवढं सगळं काही आहे. आजही आईवडील मुलाबाळांसाठी स्वतःच्या प्राणाचा त्याग करू शकतात. बरं का, पण त्यांचा प्राण त्यांना देणं, ह्यांचं आयुष्य ह्यांना देणं, ही क्रियाच या ठिकाणी नाही ना. ही क्रियाच या ठिकाणी नाही. जगद्गुरु तुकोबांचा जर आम्ही विचार केला तर बघा ना, जगद्गुरु तुकोबांनी सुद्धा किती प्रसंगांना सामोरे गेलेले आहेत, किती संकटांना तोंड दिलेले जगद्गुरु तुकोबांनी. पण या सगळ्या संकटातून, सगळ्या प्रसंगातून एकमेव उपाय जर असेल तर देवाची द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तीच्या रही साधलेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. दादाने दादाच्या आयुष्यामध्ये जो काही परमार्थ केला असेल, जे काही भगवंताचं नामस्मरण केलं असेल. मोरे परिवार म्हटल्यानंतर हा आध्यात्मिक परमार्थिक विचाराचा परिवार. आलं का लक्षात? जी माणसं निर्व्यसनी असतात ना, जी माणसं अतिशय चांगल्या प्रकारे शरीर आपल्या संसारामध्ये काम करतात, कार्य करतात, समाजामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करतात, अशा माणसांना उदंड आयुष्य लाभावं असं प्रामाणिकपणे आपल्याला वाटतंय. पण ते आपल्या हातात नाही आहे. शेवटी सत्ता देवाची आहे. आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही त्यांनी चांगली कर्म केली असतील, त्या चांगल्या कर्माकडे पाहून भगवंत त्यांना सद्गती प्राप्त करून देईल, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभेल. पण तत्पूर्वी त्यांच्या जाण्याने आपल्यावर आलेला जो प्रसंग आहे,
हे दुःख आहे. आता आमच्यासारख्याला बोलायला काही वाटत नाही किंवा जे सांत्वन करायला येतात, या मोरे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी व्हायला येतात, आपल्या सारख्याला बोलायला काही वाटत नाही. पण खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर हा प्रसंग आलेला आहे ना, त्या प्रसंगातून कसं बाजूला व्हायचं, कसं बाहेर पडायचं, त्या प्रसंगाला कसं सामोरे जायचं, कल्पनाही करू शकत नाही. एवढा मोठा प्रसंग असतो तो. पण सगळ्यावर उपाय फक्त एकच आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण. किती मोठा प्रसंग जरी आपल्यावर आला ना, तरी त्या प्रसंगातून मुक्त होण्याचा मार्ग एकच आहे, भगवंताचं नामस्मरण. सांगू का? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्ती मिळवून देण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. म्हणून जे आपल्या हातात आहे ते आपण केलं पाहिजे, बरं का? बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी, बाकीचे जे काही मार्ग आहेत ते अनेक मार्ग इतरांवर अवलंबून आहेत. माऊली योग, याग, विधी, होम, हवन, दान, पुण्य हे सगळं कोणावर अवलंबून आहे? तुमच्याकडे आर्थिक, वाचिक, कायिक, मानसिक जर असेल शिल्लक तर तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता, आहे की नाही? होम हवन करायचं म्हणजे तुम्हाला त्या मंत्रोच्चार करणारे साधन सामुग्री सगळं आणावं लागणार आहे. दानपुण्य करायचं म्हणजे तुमच्याकडे तेवढं पाहिजे सगळं काही. पण सगळ्यात साधा आणि सोपा उपाय या सगळ्या गोष्टीतून मुक्त होण्यासाठी भगवंताने दिलाय ना, आपल्याला संतांनी दिलाय ना. सांगा ना, तुम्हाला जर नामस्मरण भगवंताचं करायचं असेल, देवाचं नामस्मरण जर करायचं असेल, तर किती पैसे तुमच्या खिशात असले तर तुम्ही नामस्मरण करू शकता? काही नसू द्या. उलट अर्थ मी सांगू का, काहीच नसल्यावर जास्त देव आठवतो, काहीच नसल्यावर देव जास्त आठवतो. आम्हाला दुःखाच्या वेळी देव आठवतो, सुखाच्या वेळी देवाची आठवण करून द्यावी लागते. आणि म्हणून कबीर महाराज म्हणतात, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में स्मरण करे दुःख काय का हो. बरं का? आम्हाला दुःखाच्या वेळी भगवंताचं स्मरण होतंय, सुखाच्या वेळी आठवण करून द्यावी लागते. जो सुख में स्मरण करे दुःख काय का होईल. आम्ही जर सुखाच्या वेळी अखंड भगवंताचं नामस्मरण केलं ना, दुःख येणार नाही असं नाही, दुःख प्रत्येकाला आहेच आहे. पण आम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढे तल्लीन असू की ते दुःख कधी येऊन जाईल त्याचे पत्ता सुद्धा आम्हाला लागणार नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम उच्चारावे राम राम. सगळ्यांना तारणारा मंत्र तो एकच आहे, दोचे अक्षरांचे काम राम. किती साधा आणि सोपा आहे की नाही? फक्त आम्हाला काय करायचंय माहिती आहे का? केलेल्या कर्माचा पश्चाताप करायचा आहे. जोपर्यंत आम्हाला पश्चाताप होत नाही ना, तोपर्यंत आम्ही त्या कर्मातून मुक्त होणार नाही. तर बरं का, तुम्ही कुठलंही शास्त्र वाचा, बरं का, तुम्ही कुठलंही काही वाचा ना, तुम्ही पुराण वाचा. तुम्ही आता आम्ही या श्रावण महिन्यामध्ये शिवमहापुराण लावलेलं आहे, बरं का. त्या शिवमहापुराणामध्ये सुद्धा सांगितलेले काय, तुम्हाला जर तुमच्या कर्मातून मुक्त व्हायचं असेल ना, तर केलेल्या कर्माचा पश्चाताप करा आणि पश्चातापानंतर देवाचं नामस्मरण करा. तुम्हाला सगळ्यातून मुक्त करण्याचं सामर्थ्य त्या नामस्मरणामध्ये, सगळ्यातून मुक्त होण्याचं सामर्थ्य नामस्मरणात. फक्त पश्चाताप मुक्त. अनेक माणसं भेटली ना त्या वाल्या कोळीला, काही कमी भेटली का? माऊली 7 रांजण भरली होती, एवढी माणसं भेटली त्याला, 7 रांजण भरले होते. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक माणसं भेटतील रे, अनेक मित्र भेटतील रे, पण प्रत्येकाचा स्वार्थ असतो, प्रत्येक स्वतःचा विचार करतो. 7 रांजण भरेपर्यंत एवढी माणसं भेटली, पण एवढ्या माणसांनी आतापर्यंत काय विचार केला बरं? माझा जीव वाचला पाहिजे, माझा प्राण वाचला पाहिजे, माझ्याकडचं द्रव्य वाचलं पाहिजे, याच्या व्यतिरिक्त कोणीही काही विचार केला नाही. फक्त जीव वाचला पाहिजे माझा, माझ्याकडे जे प्राण आहे ते प्राण वाचलं पाहिजे, माझं जे द्रव्य आहे ते द्रव्य वाचलं पाहिजे, एवढाच विचार फक्त त्यांनी केला. नारदाच्या रूपामध्ये सत्संग झाल्यानंतर मग तो बोध झाला. अनेक माणसं आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला भेटतायत, पण उपदेश देणारे सगळेच नसतायत. ज्या वेळेला संतांच्या कृपेने किंवा संतांच्या मार्गदर्शनाने आम्हाला जी काही माणसं सत्संगामध्ये मिळत आहेत,
त्यांच्याने आम्हाला उपदेश होतो, त्यांच्याने आम्हाला मार्गदर्शन मिळतं. आणि म्हणून मग वाल्याकोलीला विचारलं नारदाने, बाबा काय पाहिजे रे तुला? म्हणजे तुझ्याकडे जे काही आहे ते मला दे. बरं का, काय सांगितलं? तुझ्याकडे जे काही आहे ना ते मला दे. नारदाने सांगितलं, म्हणे माझ्याकडे आहे ते जर तुला दिलं आणि तू जर घेतलं तर तुझा उद्धार होईल दादा, घे ना, आम्ही द्यायलाच आलेलो आहोत. मग नारदाने काय केलं, आपल्या गळ्यातला विणा काढला, कारण त्यांच्याकडे दुसरं काय भाऊ, विणा काढला, त्याच्या गळ्यात टाकायला घेतलं. त्याला तो बोलतो, हे घेऊन मी काय करू? कडवलीत विकायला गेलं तर कोणी घेणार नाही याला, काय करू मी घेऊ? दुसरं काही असेल तर ते दे. दुसरं काय आहे ना दादा, घे ना, ते पण घेतलं तरी उद्धार होईल. मग काय, नारायण 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 हे नाम घे. नाही म्हणून हे पण काही उपयोगाचं नाही. द्रव्य काही असेल तर दे. म्हणे तुझा धंदा काय नाही म्हणे, येणाऱ्या वाटसरोला मारायचं, लुबाडायचं, त्याच्याकडे जे काय असेल ते घ्यायचं आणि त्याच्यावर माझा उदरनिर्वाह करतोय. जाऊन विचार, ज्यांच्यासाठी हे सगळं करतोय ना ते वाटेकरी आहेत का? आपल्याला गोष्टीमध्ये अधिक वेळ घालवायचा नाही, फक्त काय पाहायचं आहे माहिती आहे का? त्याला केलेल्या कर्माचा पश्चाताप जेव्हा झाला ना तेव्हा त्याने साष्टांग नमस्कार घातला नारद मुनींना आणि मग विचारलं, मला उद्धाराचा मार्ग सांगा. हा प्रश्न प्रत्येकाला विचारता आला पाहिजे. ज्या वेळेला संत मिळतात ना, आपल्याला साधू मिळतात की नाही, त्यावेळेला संतांना, साधूला हा प्रश्न विचारता आला पाहिजे, मला उद्धाराचा मार्ग सांगा. आणि मग त्याला सांगितलं, दादा उद्धाराचा मार्ग फक्त एकच आहे, रामनामाचं स्मरण कर, अखंड भगवंताचं नामस्मरण कर. मग त्याने सांगितलं, मला राम बोलता येत नाही, पण मरा बोलायची खूप प्रॅक्टिस केलेली आहे मी. चालेल, मरा बोललं तरी चालेल. मरा 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 झालं. सुरुवात मरापासून केली, पण राम कधी झालं करता लागला नाही. ऋषी होते थोर बहुते केला कवित्व विचार परी, वाल्मिकासारखा कवीश्वर न भूतो न भविष्यती, कारण पूर्वी केली दुष्ट कर्मे परी, पावन झाला राम नामे, नाम जपता दृढ नेमी पुण्य सीमा दिली. असं म्हणतात, वाल्मिकी जेथे तप केले ते वन पुण्य पावन झाले, सुकळ्याला फाट्याला सुद्धा पालवी आली. आणि म्हणून आम्हाला केलेल्या कर्माचा पश्चाताप ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी आम्ही या कर्मातून मुक्त होऊ. बरं का, जगद्गुरु तुकोबांचं जर पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकोबा हे कार्य करत असतानाच मुक्त अवस्थेत होते. बरं का, मग कार्य करत असतानाच मुक्त अवस्था म्हणजे ज्या मोक्षाची, ज्या मुक्तीची आम्ही मेल्यानंतर अपेक्षा करतोय की ना, मेल्यानंतर नाही, कार्य करत असतानाच मुक्त अवस्था. त्यासाठी काही असं वेगळं काही करायची गरज नाही. भगवंताचं नामस्मरण करा. जी भक्ती देवाला आवडते ती भक्ती करा. जी भक्ती देवाला आवडते ना ती भक्ती आमच्याकडून घडली पाहिजे, ते नामस्मरण आमच्याकडून घडलं पाहिजे. कोणती देवाला भक्ती आवडते? आमच्या डोळ्यातून प्रत्येक ठिकाणी देवाला पाहणं ही भक्ती देवाला आवडते. जली स्थली काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी करोड बोललेला आहे, सर्वत्र आहे. फक्त आमचं झालं काय माहितीये का, आमची जशी विचार करण्याची शक्ती आहे ना त्याप्रमाणे आम्ही भक्ती करतो. आमची विचार करण्याची कुवत जेवढी आहे तेवढंच आम्ही देवाला पाहतोय. घटाकाश, मठाकाश, मधाकाश आणि चिदाकाश, जीवात्मा, शिवात्मा, ज्ञानात्मा आणि विश्वात्मा. ते ब्रह्म एकच आहे, तो देव एकच आहे, त्याला अनेक रूपाने कार्य करावं लागलेलं आहे. तो सर्वत्र एक आहे ही प्रतीती ज्या वेळेला आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते ना त्यावेळेला त्या देवाला आम्ही सर्वत्र पाहत असतो. त्या देवाचं दर्शन आम्ही सर्वत्र घेत असतो. कशाला भक्ती म्हणतात? कानातून देवाचं ऐकणं याला भक्ती म्हणतात. निंदकाचे स्वर नको माझ्या कानी. बरं का, डोळ्यातून देवाला पाहणं, तोंडातून देवाचं स्तवन करणं याला भक्ती म्हणतात. सर्वांगाने देवाचं कार्य करणं याला भक्ती म्हणतात. जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा, जगद्गुरु तुकाराम महाराज, मौली ज्ञानोबा, संत शिरोमणी नामदेव महाराज, गोरोबा काका, शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा विचार करा ना तुम्ही, कशा प्रकारे भक्ती केली त्यांनी. अवडंबर नाही, असं बाह्यांगाने काही दिसत नव्हतं. बाह्यांगाने दिसत नव्हतं म्हणून तर लोकांना ओळख झाली नाही.
बाह्यांगाने असं काही दिसत नव्हतं. अंतर्मुख होऊन अंतःकरणामध्ये त्यांनी भक्ती केली, तो परमार्थ केला. आम्हाला सुद्धा काय करायचं, अंतर्मुख व्हायचं आहे. ज्ञानापेक्षा आत्मज्ञानाचा अधिक विचार करा. ज्या आत्मज्ञानाने आम्हाला स्वतःला शोधता येत आहे. स्वतःला शोधणं याला आत्मज्ञान म्हणतात. स्वतःकडे पाहणं याला आत्मज्ञान म्हणतात. आम्ही स्वतःला ज्या वेळेला पाहू ना, ज्या वेळेला स्वतःकडे आम्ही लक्ष देऊ ना, त्यावेळेला आम्हाला कळेल की अरे देव सर्वत्र जो भरलेला आहे ना, तोच निर्गुण स्थितीमध्ये माझ्या अंतःकरणामध्ये राहून आत्मा म्हणून माझी सेवा करतोय. ते एकच ब्रह्म आहे, फक्त नखापासून केसापर्यंत चेतना देतोय म्हणून चैतन्य ब्रह्म आहे. आमची डोळ्याची पापणी हालते एवढ्या वेळामध्ये आम्ही काय करतोय ना, हे सुद्धा जो प्रत्यक्ष आमच्या अंतःकरणामध्ये राहून पाहतोय त्याला साक्षी ब्रह्म म्हणतात. निर्गुण आहे आमच्या अंतःकरणामध्ये राहून तो सगळीकडे सगळ्या इंद्रियांना चेतना देतोय, निर्गुण ब्रह्म म्हणतात. त्यालाच त्याची ओळख करून देण्यासाठी प्रत्येक युगायुगामध्ये वेगवेगळ्या रूपाने यावं लागतंय, म्हणून त्याला म्हटलं जातंय सगुण ब्रह्म. सर्वत्र आहे. आणि म्हणून ज्या वेळेला ही प्रचिती आम्हाला येईल ना, त्यावेळेला जो आमच्याकडे ममत्व आहे, जो माईक भाग आहे बरं का, जो भ्रम आहे आमच्या डोळ्यामध्ये असलेला, तो दूर झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं जे आहे ना, ते माझं माझं म्हणून आम्ही जोपर्यंत स्वीकारतो ना, तोपर्यंत सगळ्याचं दुःख आम्हाला भोगावं लागतं. तोपर्यंत सगळ्याचं दुःख भोगावं लागतं. सांगा ना, जो संसार संतांनी केला तोच संसार आम्ही करतोय. त्यांना संसारात सुख प्राप्त झालं, आम्हाला दुःख का? जे कार्य संतांनी केलं, ज्या देहामध्ये संत आले त्याच देहामध्ये जर आम्ही कार्य करत असू, तोच नरदेह जर आम्हाला मिळालेला असेल, तर सांगा ना, संतांसारखं आम्ही का परमार्थ करू शकत नाही, भक्ती करू शकत नाही? संतांसारखं आम्ही का वागू शकत नाही, का राहू शकत नाही संतांसारखं? त्याला कारण म्हणजे काय माहिती आहे का? आम्ही अज्ञानामध्ये लिथडलेलो आहोत, आम्ही अंधश्रद्धेमध्ये लिथडलेलो आहोत. आमच्या डोळ्यामध्ये भ्रम आहे. तो भ्रम काढलाय जगद्गुरु तुकोबांनी. क्षणक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. कुठला भ्रम आहे बरं तो? तुका म्हणे इह लोकीचे व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहू. भ्रमाचा धूर जो आहे ना, तो काढला पाहिजे. अंधश्रद्धेचा धूर जो आहे तो काढला पाहिजे. अज्ञानाचा धूर जो आहे ना, तो काढला पाहिजे. तो ज्या दिवशी निघेल ना, त्या दिवशी आम्हाला सगळं ब्रह्मरूप दिसेल, सगळं ब्रह्मरूप दिसेल. भ्रमाचं निरसन होईल. आम्हाला उपदेश करणारे वेद सुद्धा काय म्हणतात माहिती आहे का? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांचे 4 महावाक्य आहेत. एक वेद म्हणतोय अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, तो देव मी आहे बरं का. दुसरा वेद बोलतोय तत्त्वमसि, तो ब्रह्म म्हणजे तूच आहेस. तिसरं महावाक्य असं आहे प्रज्ञानाम ब्रह्म, आत्मा ज्ञानमय आहे, ज्ञानरूप आहे. आणि चौथं महावाक्य असं आहे आत्मन ब्रह्म, आत्मा ब्रह्मरूप आहे. मग आत्मा जर ब्रह्मरूप आहे, तर आम्ही सगळ्यात पहिले कोणत्या देवाची पूजा करायला पाहिजे? तो देव जर आत्मा म्हणून आमची सेवा करतोय, तर पहिला विचार आम्ही कुठल्या देवाचा करायला पाहिजे? आमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या त्या देवाचा पहिला विचार आम्ही केला पाहिजे. आणि ज्या दिवशी तो पहिला विचार आमच्या अंतःकरणामध्ये येईल ना, त्या दिवशी आम्हाला सगळं ब्रह्मरूप दिसेल. भ्रमरूप नाही, ब्रह्मरूप दिसेल सगळं. हीच अपेक्षा संतांची. म्हणून जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात, दादा देवाचा परमार्थ करण्याचा अधिकार ह्या नरदेहाचा. देवाचं चिंतन करण्याचा अधिकार कोणाचा आहे? नरदेहाचा. देवाचं नामस्मरण कोण करू शकतंय? मनुष्य देहच करू शकतो. एकदा मनुष्य देह सांडला, आपण टाकला ना, की परत नीच एवढी ठेवलेली आपल्या कर्माप्रमाणे, आपल्या विचाराप्रमाणे बरं का. गरुड पुराणामध्ये ते सगळं मांडलेलं आहे, सगळ्या क्रिया मांडलेल्या आहेत त्या गरुड पुराणामध्ये. एकदा काय माणूस गेला ना, की त्या माणसाला यमलोकापर्यंत जायला वर्षाचा प्रवास आहे, 1 वर्षभराचा प्रवास. आणि त्या 1 वर्षभराच्या प्रवासामध्ये अनेक प्रकारची नगरं त्याला लागतात बरं का. माऊली ती 16 प्रकारची नगरं सांगिततात तिथे.
16 प्रकारचे नगर सांगितले. प्रत्येक नगर वेगवेगळं आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये जी काही कर्म करतो की नाही ती कर्म सगळी तिथे आपल्याला आठवतात बरं का. त्याच्यानंतर आपण नरक वगैरे बोलतोय की नाही, स्वर्ग नरक. आता नरकाचे प्रकार 84 सांगितलेत, 84 प्रकार. त्यापैकी 28 प्रकारांचं नरक जे आहे ना त्याचं वर्णन त्या गरुड पुराणामध्ये केलेलं आहे. असो, पण त्याच्यात सगळं काही सांगितलेलं असताना उद्धाराचा मार्ग हाच सांगितलेला आहे, भगवंताचं नामस्मरण बरं का. बाकी गोंधळ बराच मांडलेला आहे त्याच्यामध्ये. तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही हे दान द्या, तुम्ही ते दान द्या. त्या गोंधळामध्ये आपण अडकायचं नाही. आपण कुठे जायचं माहिती आहे का, शेवटी जे सांगितलंय ना, हे तुम्हाला काहीही करता नाही आलं ना तर भगवंताचं नामस्मरण करा. सगळ्यात साधा आणि सोपा उपाय. म्हणून उद्धाराचा मार्ग तो आहे. गीतेतील 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला जाणीव करून देतात, ओळख करून देतात. त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना भगवंत काय म्हणतात माहितीये का, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरंतम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भाविता. काय म्हणतात भगवंत, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्याच्यावर प्रेम करताय, ज्याला जीव लावताय, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय ना तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे. आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे तेच तुम्ही मरणोत्तर त्या वस्तूला प्राप्त होता. त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली बघा किती मस्त म्हणतात, तेवी जीतेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे ते मरणाची ये मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातीची. म्हणून भगवंत म्हणतात अखंड काय करायचं, आपण भगवंताचं नाम चिंतन करायचं, भगवंताचं नाम स्मरण करायचं. कारण का, बहुत जन्मांती. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा पहिल्या चरणामध्ये, बहुत जन्मांती जोडी लागली हे हाती. चारही बाजूला तो बंदिस्त असा कोट असलेल्या, म्हणजे त्या ग्राउंडमध्ये ज्या वेळेला तो आंधळा गेला की नाही, दृष्टीहीन असलेला मनुष्य, त्यावेळेला त्या चारही बाजूला भिंत असलेल्या त्या ग्राउंडमधून बाहेर पडायला फक्त माऊली एकच रस्ता, एकच मार्ग, गेट होता. तो चाचपडतोय फिरतोय, पण त्याला काही तो गेट मिळत नाही. शेवटी आतमध्ये त्याला एक साधू पुरुष भेटले. त्यांनी विचारलं, दादा काय रे, काय चाचपडतोय, काय काय हवं आहे तुला. तेव्हा त्यांनी सांगितलं, मला बाहेर पडण्याचा मार्ग सांगा. परत आपण तिथे चालू. बरं, साधू पुरुष भेटल्यावर आपण काय विचारलं पाहिजे, मला बाहेर पडण्याचा मार्ग सांगा, मला मुक्त होण्याचा मार्ग सांगा. आणि मग त्या साधू पुरुषाने त्याला काय केलं, त्या भिंतीला लावून दिलं आणि सांगितलं, आता ही भिंत चाचपडत पुढे निघून जा. भिंत संपली की समजा गेट आला, तू बाहेर पडशील. तो चाचपडत पुढे निघाला. पण नेमकं झालं काय माहितीये का, गेट यायची वेळ आणि त्याच्या पायाला खाज यायची वेळ. मग विचार करतोय तो, एवढा वेळ भिंत चाचपडली तेव्हा नाही गेट आला, आता 2 मिनिटासाठी काय येणार आहे. खाजवता गेट निघून गेला. बरं का, खाजवता गेट निघून गेला. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बहु केला फेरा. किती केला फेरा. प्रत्येक वेळेला गेट आला की याच्या पाठीला खाज यायची, प्रत्येक वेळेला गेट आला की याच्या डोक्याला खाज यायची, प्रत्येक वेळेला गेट आला याच्या पायाला खाज यायची. मौली काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, धर्म, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इच्छा, वासना, आशा, ममता, तृष्णा काही कमी खाजवायला आहेत का? ह्या कमी आहे. एवढे तुटून पडतात सगळे. आणि एकदा तुटून पडले ना की माणसाला आपण काय करतो याची जाणीव राहत नाही, असे कितीतरी त्याच्या फेऱ्या झाल्या, पण त्याला गेट मात्र सापडला नाही. खऱ्या अर्थाने 83,99,999 योनीचा हा भिंत चाचपडता नरदेव रूपी गेट आला की मग लोक म्हणतात, काय नाही वरती गेला ना का देव विचारतो, अमुक केलं का, तमुक केलं का, नाही केलं लात मारून परत पाठवेल देव. दादा असं नाही रे, ते असं नाहीये. हा तुमचा भ्रम आहे. आपला उद्धार होण्याचा मार्ग फक्त आहे, भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं स्तवन करा, भगवंताला डोळे भरून पहा, भगवंताचं भजन करा, त्याच्यातच आपला उद्धार आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, धरी पांडुरंगी भाव पाहिजे आपला.
म्हणे नाही भावाने देवा मला पाव, देव आशानं पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. आहे की नाही? बघा ना, माणसाला देव भेटला तरी अगदी देवाकडे मागताना पण काय मागतो माणूस. साधं उदाहरण आहे बघा, देवाने आम्हाला सगळं काय दिलंय, नरदेह दिलेला आहे, मनुष्य दिलेला आहे, सगळ्यात मोठी भेट आहे बरं का देवाची. सगळ्यात मोठी भेट आम्हाला दिलेली नरदेह, सगळ्यात मोठी भेट. आणि त्याच्यामध्ये विशेष म्हणजे काय माहितीये का, देवाचे आमच्यावर अनंत उपकार आहे की आम्हाला आयुष्य दिलंय. अनंत उपकार आहे, आयुष्य दिलंय. म्हणून की नाही, तुम्ही देवाकडे प्रार्थना करताना उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करू नका. जे आयुष्य दिलंय ना देवा, ते शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या स्मरणामध्ये मला कसं राहता येईल ना, त्यासाठी सामर्थ्य द्या, त्यासाठी बळ द्या, सांगता आलं पाहिजे बरं का. साधं उदाहरण आहे, आपल्या गावामध्ये आता एक काही दिवसामध्ये गणपती येतील बघा, मूर्ती रोपण आहे की नाही, 7 तारखेला स्थापना आहे. साधारणतः चिंचोली गावामध्ये 20-25 तरी गणपती असतील की जास्त, अंदाज जास्त असते, 30-35. मी तुम्हाला 100% सांगतो, जर 35 गणपती असतील ना, तर त्यातले 30 नवसाचे असतील. 5च फक्त असे असतील की देवाचं स्तवन घडावं म्हणून आम्ही आणतो. बाकी देवा आधी तुम्हाला दे, मग मी तुला आणेन, तुझं नामस्मरण करेन, तुझं भजन पूजन करेन. देवाने दिलंय ना, त्याचीच अजून परतफेड आपण केली नाही बरं का. देवाने जे आपल्याला दिले ना, त्याचीच परतफेड अजून आपण केली नाही. मी म्हणेन शेवटच्या श्वासापर्यंत ती परतफेड होत नाही, एवढं देवाने आपल्याला दिलेलं आहे. असो, आपला विषय काय माहिती आहे का, आम्ही आधी देवाला कबूल करतोय, देवा तू आधी मला दे, मग मी तुला देईन. आम्ही अशा प्रकारे भक्ती करत असतो, आम्ही अशा प्रकारे देवाकडे मागत असतो. देवाकडे काय मागावं? विश्व ज्याने निर्माण केलेला आहे, विश्वाचा निर्माता तो आहे, सूत्रधार तो विश्वाचा. हे जगाचा निर्माता, हे जग ज्याचं आहे, जगातील प्रत्येक वस्तू ज्याची आहे, त्याला आपण काय मागावं? 4 बंदिस्त असलेल्या कैद्यांना पाहायला ज्या वेळेला तो राजा गेला बरं का माऊली, बंदिस्त असलेल्या त्या कैद्यांना पाहायला राजा गेला, ज्या वेळेला पहिल्या कैद्याकडे गेला की नाही, त्यावेळेला त्या कैद्याच्या रूम जवळ गेल्यानंतर राजाने त्याचे हाल अहवाल विचारले, बाबा रे कसं आहे, काय आहे, कसं वाटतंय, काही हवं आहे का? राजा विचारतोय कैद्याला, काही हवं आहे का? कैद्याने काय मागावं? तो कैदी म्हणतोय, राजासाहेब 4 दिवस झालं आल्ली तंबाखू खातोय, चुना नाही हो. कैदी म्हणतोय चुना नाही, 4 दिवस झालं आल्ली तंबाखू खातोय. राजाने लगेच सेवकांना सांगितलं, याची चुन्याची व्यवस्था करा. दुसऱ्या कैद्याकडे गेल्यानंतर राजाने विचारलं त्याला, कसं काय वाटतंय, काय काही हवं आहे का? नाही म्हणे, राजासाहेब बरंच सगळं काय आहे, पण घरी ना मला पंचपक्वान्नाचं जेवण खायची सवय हो. इथे तुमचं काय असतंय ते बरोबर नाही, मला आवडत नाही, तर थोडी जेवणाची व्यवस्था होईल तर बघा. झालं, त्याची जेवणाची व्यवस्था केली. तिसऱ्याकडे गेल्यानंतर तो बोलतो, राजासाहेब सगळं काही बरं आहे, आपल्याला काय कुठं काय भेटेल त्या खाणारा माणूस आपण, खाण्यापिण्याचं काही नाही, पण इथं ना डास, त्याच्यानंतर भेकून, त्याच्यानंतर खूप अगदी खाणं एकदम व्यवस्थित, जरा पलंग वगैरे जरा स्वच्छता असेल ना, मला झोप लागत नाही मॅडम, म्हणजे मला झोप लागली पाहिजे. त्याची व्यवस्था केली, पलंगाची वगैरे सगळं काही. सांगू का, 4थ्या कैद्याकडे गेल्याबरोबर ज्या वेळेला राजा म्हणाले की नाही, का रे बाबा कसं काय चाललंय, तुझं काही हवं आहे का? त्यावेळेला त्याने हात जोडले, राजासाहेब तुमचं दर्शन झालं, धन्य झालो मी. काय म्हणाला तो? राजासाहेब तुमचं दर्शन झालं, मी धन्य झालो. खरं तर काय अपराध झाला माझ्याकडून आणि मी या ठिकाणी येऊन पडलो, पण या ठिकाणी येण्याच्या आधी तुमची भेट घेणार होतो राजासाहेब. माझ्या मनामध्ये एक विचार होता, खूप दिवसापासून मी विचार करत होतो, तुमची माझी भेट होती कधी आणि मी तुम्हाला सांगतोय कधी? अरे बाबा तुला काय हवं आहे का? हो, मला जे हवं आहे तेच मी तुम्हाला सांगतोय ना. काय हवं आहे? राजासाहेब पूर्वीपासून माझ्या मनामध्ये फक्त एकच विचार होता, तुम्ही 2 दिवस का नव्हे ना माझ्या घरी यावं आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने तुमची सेवा करावी. काय समजतंय? काय विचारलं त्याने, काय मागितलं? राजा त्याच्या गावात जायचं म्हटल्यानंतर पहिले रोड बनवायला लागला, लाईटची व्यवस्था करायला लागली, घरदार व्यवस्थित करायला लागली, त्याच्या घरी जाणार म्हणजे तिथे राजवाडा तयार करायला लागला, सगळ्या त्या तेवढे पंचक्रोशीतली माणसं सुखी पाहायला मिळाली तर राजाला, म्हणून त्या प्रकारची व्यवस्था करावी लागली. महत्वाचं म्हणजे त्याला तिथून सोडावं लागलं.
आलं का लक्षात? देवाकडे काय मागावं हे आपल्याला कळायला पाहिजे. त्या आजोबांना नाही का देव भेटले, प्रसन्न झाले आणि आजोबांना सांगितलं, आजोबा तुम्हाला मी प्रसन्न झालो, काही मागायचं असेल ते मागा, पण मागताना मात्र एकाच वाक्यात मागा. एका वाक्यात जे मागाल ते तुम्हाला देईन मी, बरं का? आता आजोबा बोलतात का मी हाडाचे काढं केले, रक्ताचं पाणी केलं, एवढं सगळं काही पोराबालांसाठी केलं, आणि आज जर त्यांना विचारून जर मी काही हे केलं नाही, आज जर त्यांना विचारता जर मी मागितलं तर शेवटी पोरं मला ठेवतील असं काही वाटत नाही. मग बाईला विचारला पाहिजे, पोरांना विचारला पाहिजे, त्यांना काय हवं आहे काय नको आहे ते माझ्यापेक्षा त्यांचं महत्त्वाचं आहे. म्हणून मग देवाला सांगितलं त्याने, देवा इथे थांबा जरा, मी घरून जाऊन येतो, बरं का? आणि मग आजोबा घरी आले. बाईला विचारलं पहिले, त्या आजोबांच्या आजीला विचारलं काय, की देव मला प्रसन्न झालेला आहे, देवाकडे तुझ्यासाठी काही मागू का? मग तेव्हा ती बोलली, चष्मा लावून पण दिसत नाही, तुम्हाला माहिती आहे ना, या काचा पण आता काही काम करीत नाही. देवाकडे माझ्यासाठी जर काही मागायचं असेल तर मला दृष्टी मागा, मला सगळं दिसला पाहिजे. कोणती सून येते, कोणती सून जाते, कोणती सून आपल्या सुनाजवळ बसते, काही काही सगळ्या गोष्टी आल्या त्या नाही. त्यामुळे ती आजी बोलली मला काय पाहिजे, दृष्टी पाहिजे. मुलाला विचारलं तुला काय पाहिजे का रे? म्हणजे पाहिजे का रे? काय लोकांची पोरं मस्त की बंगले, गाड्या, घोड्या सगळं काही अगदी ऐश्वर्यामध्ये राहतात, माझ्याकडे काय आहे? तुम्हाला देवाला जर मागायचं असेल तर संपत्ती मागा, भरपूर ऐश्वर्य मागा, भरपूर श्रीमंती मागा देवाकडे. सुनीला विचारलं म्हणे तुला काय पाहिजे? म्हणे बाबा तुम्हाला माहिती आहे ना, लग्नाला 10 वर्ष झाली, आईला काय हवं असतंय? मला एखादा तरी बाळ झालं पाहिजे, मुलगा झाला पाहिजे. आता हा माणूस टेन्शनमध्ये आला, तो देवाच्या दिशेने निघाला, विचार करत 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 यांच्या सगळ्यांच्या मागण्या वेगवेगळ्या आहेत, मागायचं कसं, एका वाक्यात मागायचं आहे, कसं मागायचं, काय करायचं, विचार करत करत देवापर्यंत गेला. देवाला हात जोडले आणि मग देवाला सांगतो, देवा मी एका वाक्यातच मागतो रे देवा, पण ते दे सगळं तू. हो देव म्हणतोय, तुला एका वाक्यात मागितलेलं मी तुला सगळं देणार आहे. काय पाहिजे दादा तुला? माझ्या बाईने माझ्या नातवाला राजगादीवर बसलेलं तिच्या डोळ्याने पाहावं. समजतंय काय मागितलं? माझ्या बाईने तिच्या नातवाला, म्हणजे सुनेला पहिले मुलगा झाला पाहिजे, राजगादीवर म्हणजे श्रीमंती केली पाहिजे, आणि तिच्या डोळ्याने पाहावं म्हणजे बाईला दृष्टी दिली पाहिजे. सांगण्याचं उदाहरण फक्त एवढंच आहे, काय मागावं देवाकडे हे आपल्याला कळलं पाहिजे. देव द्यायला आलेला आहे ना, देव देतात, देतो त्यालाच देव म्हणतात ना, देतो त्यालाच देव म्हणतात. पांडुरंग परमात्म्याकडे आपण जे मागू ना त्याची प्राप्ती आपल्याला होते. फक्त काय मागता आलं पाहिजे माहिती आहे का? तुम्हाला सांगू का, ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबा पांडुरंग परमात्म्याकडे गेले त्यावेळेला स्वतः पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, तुकोबा अहो काहीतरी मागा. तुकोबा म्हणतात मागण्याची परंपराच आमची नाही आहे, ते धंदा आमचं नाही. काय बोलतात तुकोबा? मागण्याची परंपरा आमची नाही, आम्ही मागत नसतो. पांडुरंग परमात्मा बोलतात तुकोबा काहीतरी मागा. आग्रहास्तव आता ऐकतच नाहीत पांडुरंग परमात्मा, म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, देवा तुम्हाला द्यायचंच आहे ना, मग एक द्या ना, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. देवा आम्हाला जर तुम्हाला द्यायचंच आहे ना तर हे द्या की तुमचं विसर होता कामा नये, तुमचं विस्मरण होता कामा नये. अखंड आणि अखंड तुमचं स्मरण आम्हाला राहिलं पाहिजे. अर्थात शेवटच्या श्वासापर्यंत तर त्या पांडुरंग परमात्म्याचं स्मरण आम्हाला राहिलं तर आमचा 8 तास त्यासाठीच आहे ना माऊली. आपला 8 तास कशासाठी? शेवटचा दिवस गोड व्हावा. सांगू का, जो विद्यार्थी वर्षभर अभ्यासच करत नाही ना, परीक्षेच्या वेळेला खूप पंचायत होते त्याची. पण जो विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो ना, परीक्षेच्या वेळेला त्याला काही वाटत नाही. माझं म्हणणं काय माहिती आहे का, तुम्ही आयुष्यभर जर भगवंताचं नामस्मरण केलं ना तर शेवटचा दिवस गोड होईल की कडू होईल याची चिंता तुम्ही करू नका. कारण आमच्या वर्तमान काळावर आमचा भविष्य काळ आधारित असतो. वर्तमान काळात आम्ही काय करतोय ना त्याच्यावर भविष्य काळ आधारित असतो. तुम्ही वर्तमान काळामध्ये जर नीतीने कार्य करत असाल, धर्माने जर वागत असाल, देवाचं देशात आणि धर्माचं कार्य जर करत असाल तर भविष्याची चिंता तुमची देवाला हे मागणीची 100%. आणि म्हणून या ठिकाणी कार्य करत असताना जे जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं ते कार्य आमच्याकडून घडायला हवं. जे माऊली ज्ञानोबांनी कार्य केलं ते कार्य आमच्याकडून घडायला हवं. सांगा ना, जगद्गुरु तुकोबांनी गाथा दिली आम्हाला, काय मागितलंय माऊलीने आपल्याकडे? जगद्गुरु तुकोबांनी काय मागितलं आपल्याकडून? कसली अपेक्षा केली? ज्ञानेश्वरी माऊलींनी आम्हाला दिली, माऊलींनी काय मागितले आमच्याकडून?
सगळं कार्य पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला श्रीगुरूंकडे मागायची वेळ आली त्यावेळेला काय म्हटलंय माहितीये? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले. बरं का, आता मागायचं आहे ना, स्वतःसाठी नाही मागितलं, केवळ आपल्या गावापुरतं किंवा आपल्या राष्ट्रापुरतं किंवा केवळ आपल्या राज्यापुरतं नाही मागितलं. विश्वासाठी विश्वात्मक देवाकडे केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान. काय मागितलं? त्यातलं पहिलं मागणं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तीर जावो विश्व